या ठिकाणी सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करते की जे माझे पती आहेत त्यांच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत सगळ्यांसोबत तुम्ही आमच्यासोबत राहिलात याबद्दल मी तुमचं स्वागत करते. आणि मला इथे काही प्रश्न मांडायचे आहेत की जे काही या संजय साबळे यांचे जे 2 आई वडील आहेत वृद्ध आणि माझी 4 महिन्याची मुलगी आणि आम्ही हे जो काही छोटासा कुटुंब आहे यांची जबाबदारी घेणार कोण? तुम्ही जर खोटे गुन्हे दाखल करत असाल आणि काय तर खंडणीचा गुन्हा 1 लाखाचा, अरे 1 कोटी त्यांनी जे PhD धारकांना मिळवून दिले हे संजय साबळे 1 लाखाच्या गुन्ह्यामध्ये का तुम्ही खोटा आरोप करताय? हे समाजाला सुद्धा आणि जे काही शिकले सवरले आहेत त्यांना सुद्धा वाचून पटणार नाही. हे हास्यास्पद गोष्ट तुम्ही या ठिकाणी नोंदून घेतली त्यांचाही मी जाहीर निषेध करते. आणि मला इथे बोलायचं आहे का जे काही इथे घडतंय आणि ज्यांनी ती पोस्ट लिहिली त्या पोस्टमध्ये तुम्ही सुद्धा वाचलं तर या पोस्टमध्ये कोणतीही गोष्ट खोटी नाही. आणि या सगळ्यामध्ये माझा त्यांच्यावर 100% पाठिंबा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लढत राहू. या 8 दिवसामध्ये जर तुम्ही यावरती सगळं काही स्पष्टीकरण दिलं नाही किंवा पुरावे सादर केले नाही तर आम्ही सहकुटुंब या पोलीस स्टेशनच्या समोर बसणार आहोत. आणि त्यानंतर जर सांगते तर जे आम्ही जे हाडामासाचे कार्यकर्ते आहेत आणि ज्यांनी यांच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत एक काळ त्यांनीही स्वतः बोलले होते कारण हे हाडामासाचे कार्यकर्ते स्वतः उपाशी राहून कोणाचाही 1 रुपया न घेता हे या सर्वांमध्ये जे काही काम करतात तर हे वक्तव्य